कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी गावात एक अनोखे आंदोलन करण्यात आले। तालुक्यातील वैद्यकीय सेवा सुरळीत व्हाव्यात या मागणीसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन चक्क गारगोटी शहराच्या स्मशानभूमीत करण्यात आले। येथील प्रहार संघटनेच्या वतीने या अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले। या आंदोलनात गारगोटीकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भुदरगड तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा अकार्यक्षम झाली आहे। भुदरगड तालुक्यातील रुग्णांना शासनाच्या वतीने चांगले उपचार मिळावेत, गारगोटी ग्रामीण रुग्णालयात सहप्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांना पुरेसे डॉक्टर, नर्सेस, टेक्निकल स्टाफ द्यावा, मोफत औषधांचा पुरवठा व्हावा या मागणीसाठी गारगोटी शहरातील स्मशानभूमीत रक्तदान शिबिर घेऊन आंदोलन करण्यात आले। म्हणजे परचेस करायचे आणि त्याचबरोबर बाहेरच्या पण गोष्टी तुम्ही परचेस करणार आहात, देणार आहोत। औषध आहेत म्हणा इतर कारण ह्या दोन आता डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया या सगळ्या साथाचे आजार पण आपल्या भागात आहेत, सगळीकडे आहेत आणि या सगळ्यांचं पण लोकांचं प्रोटेक्शन करणं आमची जबाबदारी सगळ्यांची आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला राहावं लागतं आलं। काही वेळा एखाद्या वेळा कमी पडलं असेल तर ते फक्त गैरसमजुतीमुळे काय माहीत नसल्यामुळे एखाद्याला असं एवढं दवाखान्यात एक बोर्ड आहे डाव्या साईड तिथं काय लिहिले दात काढणे 20 रुपये, दातात सिमेंट भरणे 50 रुपये, चांदी भरणे 70 रुपये, म्हणजे अशा पद्धतीचं बरोबर त्या ठिकाणी होतंय काय साहेब? आता हे सध्या बंद आपल्या ठिकाणी होत होते, पण जे डेंटिस्ट आपल्या ठिकाणी भरले होते ते डेंटिस्ट आपल्याकडे ॲक्च्युली MPC थ्रू भरले जाणार। प्रत्येक ग्रामीण ठिकाणचा जो डेंटिस्ट आहे तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतरच त्याला अपॉइंटमेंट मिळणार आणि MPC नसेल तर त्यांच्या अपॉइंटमेंट कॅन्सल केलेल्या आहेत आणि ज्या कॅन्सल झाल्या आहेत आणि आपलं या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी गर्दी केली होती। या शिबिरास भेट देऊन आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी अनेक गारगोटीकर नागरिकांनी हजेरी लावली। यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर, राहुल देसाई, ज्येष्ठ नेते मधुकर अप्पा देसाई, सरपंच भोपळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, प्रहारचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे व त्यांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। कर्मचाऱ्यांच्या अभावी रुग्णांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। त्याच्यामुळे आम्ही स्मशानभूमीमध्ये कुणीही रुग्ण उपचाराअभावी दगावून या ठिकाणी स्मशानभूमीपर्यंत येऊ नये म्हणून आम्ही स्मशानभूमीत रक्तदान आंदोलन सुरुवात केलेले आहे। याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार अगर जर त्यांनी जर रिक्त जागा जर त्वरित जर भरल्या नाहीत आणि औषधांची जर पुरवठा जर सुरळीत जर केला नाही तर आम्ही याहीपेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू। भुदरगड तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुर्गम तालुका समजला जातो। या ठिकाणी जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात धनगरवाडी आणि वाडी वस्तींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। आज स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण झाली तरी देखील या ठिकाणी सुविधांची वानवा आहे। किशोर आबिटकर, विदर्भ न्यूज, गारगोटी।